चित्रवाणी मालिकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. उत्तरनाद, नंदा गोकुळा, प्रीती यल्लादे मेले यासारख्या मालिकामध्ये त्यांना ओळख मिळू लागली. विशेष म्हणजे नंदा गोकुळा या मालिकेतच त्यांची भेट पुढे पत्नी बनलेल्या अभिनेत्री राधिका पंडित यांच्याशी झाली. चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण 2007 मध्ये यश यांनी जंभडा लुगी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 2008 मध्ये आलेल्या मोगिना मनसू या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला मोठी दिशा दिली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुढे रॉकी, गुगली, राजा हुल्ली, गजा केशरी आणि मिस्टर अँड मिसेस रामाचारी यासारख्या चित्रपटाने त्यांना कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता बनवले. KGF आणि राष्ट्रीय प्रसिद्धी कशी मिळाली? 2018 हे वर्ष यश यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे ठरले. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या KGF चॅप्टर 1 या चित्रपटात त्यांनी रॉकी भाई ही भूमिका साकारली. या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास घडवला. हा चित्रपट केवळ कर्नाटकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला. यानंतर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या KGF चॅप्टर 2ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. रॉकी भाई हे पात्र देशभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आणि यश इंडियाचा सुपरस्टार बनला. वैयक्तिक जीवनाविषयी सांगायचं झालं तर यश यांनी अभिनेत्री राधिका पंडित यांच्याशी 2016 मध्ये विवाह केला. अनेक वर्षे मैत्री आणि प्रेम संबंधानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आज त्यांना 2 मुले आहेत आणि ते आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत. समाजकार्याचं सांगायचं झालं तर यश केवळ अभिनेता नाही तर समाजसेवकही आहेत. त्यांनी आपल्या पत्नीसोबत यश मार्ग फाउंडेशनची स्थापना केली आहे. या संस्थेमार्फत पाणी टंचाई, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रमामध्ये ते योगदान देतात. यश यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. यश यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की यशस्वी होण्यासाठी मोठी पार्श्वभूमी आवश्यक नसते. आवश्यक असते ती मेहनत, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास. फक्त विश्वास. बस चालकाच्या मुलापासून ते भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक होण्याचा त्यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. धन्यवाद. जर हा जीवन प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आमच्यासोबत जोडले रहा.